इचलकरंजी आणि हातकणंगले येथील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी। तुम्हाला कॉम्प्युटर शिकायचं आहे तर चला मग इचलकरंजी येथील अभिजित कॉम्प्युटर टाइपरायटिंग इन्स्टिट्यूटमध्ये आपला प्रवेश निश्चित करा। मिळवा जीसीसी टीबीसीचे ज्ञान वाढेल महाराष्ट्राची शान। ज्याच्या हाती संगणक माऊस तो पाडील पैशाचा पाऊस। कॉम्प्युटरमध्ये ज्यांची अचूक गती शिक्षणात त्याचीच होईल प्रगती। दरवर्षी 100% निकालाची परंपरा अभिजित कॉम्प्युटर। बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना बससाठी पासची सोय अभिजित कॉम्प्युटर। अगदी योग्य व माफक दरात सर्व कोर्सेस अभिजित कॉम्प्युटर। कॉम्प्युटर टायपिंगशी मैत्री, सरकारी नोकरीची खात्री। अविरत 40 वर्षे शिक्षण कॉम्प्युटर क्षेत्रात वावरणारं विश्वसनीय नाव अभिजित कॉम्प्युटर टाइपरायटिंग इन्स्टिट्यूट। करा सुरुवात दर्जेदार शिक्षणाची, ध्येयपूर्ती होईल परिपूर्ण यशाची। इचलकरंजीतील एकमेव अद्ययावत कॉम्प्युटर टायपिंग शिक्षणासाठी अभिजित कॉम्प्युटर टाइपरायटिंग इन्स्टिट्यूट। जीसीसी टीबीसी इंग्रजी, मराठी, हिंदी कॉम्प्युटर टायपिंग कोर्स, सरकारी, निमसरकारी, खाजगी नोकरीसाठी आवश्यक अभ्यासक्रम, गव्हर्नमेंट सर्टिफिकेट इन कॉम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स। संपर्क अग्निशामक रोड, महावीर अपार्टमेंट, पद्मावती कन्या शाळेसमोर, इचलकरंजी। मोबाईल क्रमांक आहे 99 22 23 0983 किंवा 79 72 93 14 45। अंगावर शिंकल्याच्या रागातून 16 वर्षाच्या मुलाने मित्राचा चेहरा जाळल्याचा प्रकार अंधेरीत घडला आहे। जखमी मुलाला कुपर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे। या प्रकरणी 16 वर्षाच्या मुलाविरोधात DN नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। आरोपी आणि पीडित दोघेही मित्र बुधवारी भेटले होते। त्यावेळी मोबाईलवर खेळत असताना पीडित मुलगा आरोपी मुलाच्या अंगावर शिंकला। यामुळे रागावलेल्या मित्रानं मुलाच्या चेहऱ्यावर सॅनिटायझर फेकलं व लायटरनं त्याचा चेहरा जाळला। अंधेरीच्या गोलडोंगरी रोड येथे ही घटना घडली। DN नगर पोलिसांनी सांगितलं की 26 डिसेंबर रोजी झालेल्या वादातून ही संपूर्ण घटना घडली होती। जेव्हा पीडित मुलगा त्याच्या मित्रासोबत मोबाईलवर फोनवर गेम खेळत होता, दरम्यान पीडित मुलगा मित्राच्या अंगावर शिंकला। त्यामुळे संतापलेल्या मित्रानं त्याच्या चेहऱ्यावर सॅनिटायझर टाकलं आणि लायटरनं त्याचा चेहरा जाळला। पीडित मुलाच्या चेहऱ्यावर डाव्या बाजूला, कानाला आणि मानेला जखमा झाल्यात। मुलाला चाइल्ड वेलफेअर कमिटीसमोर हजर करण्यात आला आणि त्याचं समुपदेशन करण्यात आलं। मुंबई प्रतिनिधी, मराठी यस न्यूज।